ताई तुझं नाव सांग. माझं नाव ज्योती श्रीकांत गायकवाड. किती वर्ष झालेत लग्नाला? 28 वर्ष. 28 वर्ष. भाऊजी काय करतात? इंजिनिअरिंग कंपनीमध्ये आहेत ते. इंजिनिअरिंग कंपनीमध्ये आहेत. हो. बरं, माहेर कुठलं? देहरोड पुणे. अच्छा, वा. आणि सासर? देहरोड मध्येच आहे. अच्छा. हो, मामुडी गाव म्हणून तिथे. ओके, तिथे आहे. बरं, काय सांगशील ताई माहेरची आठवण? काय एखादा प्रसंग तुला आठवतो? माहेरची आठवण तर अशी आहे की माझ्या काकांची मुलगी आमच्याकडे राहायला आलेली आणि हो, माझी चुलत बहीण. तर आम्ही असंच म्हणजे घरातल्याच कपड्यांवर होतो, म्हणजे एकदम सिम्पलच. आणि आम्ही एका दुकानामध्ये चाललो होतो आणि जाता जाता आमच्या दोघींची थोडीशी अनबन झाली. नंतर मग ती रागाने पाठीमागून हळूहळू येत होती. मी तिला सोडून पुढे गेले म्हणून ती पाठीमागेच रागाने तिथे बसली रोडलाच. आणि तिने काहीतरी झालं, वाद झाला असं? हो, थोडंसं नॉर्मल एकदम. नंतर मग ती अशी केस वगैरे रिकामेच होते तिचे आणि अवतार पण एकदम असं विस्कटलेलंच होता, तिचा घरातल्या अवतारामध्येच होती. त्याच्यानंतर मग मी गेले पुढे, मी पाठीमागं वळून बघते की ही काय येत नाहीये म्हणून. त्याच्यानंतर मग तिला 1-2 जणांनी येणाऱ्या जाणाऱ्यांनी पैसे टाकले. ती रागाने तिथे खाली बसली म्हणून. आणि अवतार पण तसं तिचा हे झालेला. मग नंतर मग मी असं वळून बघितलं तर मग मी म्हटलं, अरे ही अशी का बसली? मी परत तिच्याकडे गेले, बघितलं तर मला म्हणती, बघ मला पैसे दिले त्यांनी. म्हटलं तुझा अवतारच असं झालाय. म्हटलं नंतर तुला पैसे कोण नाही देणार? म्हटलं चल, म्हटलं उठ. मग आम्ही लगेच घरी येऊन निघालो. घरी आलो आणि घरच्यांना सगळं सांगितलं, आई बापांना. सगळे हसले खूप. असं झालं. पण मग आता ती ताई जेव्हा तुम्ही भेटतात? नाही, ती आता आमच्यामध्ये नाही राहिली. ती आता नाहीये. पण हा प्रसंग हो खूप आठवतो. माहेर म्हटल्यानंतर ताई तुझ्या डोळ्यासमोर कोण येतं? आई येते की बाबा? दोघे येतात. दोघे येतात ना. काय सांगशील आई बाबांबद्दल? आई बाबांबद्दल आईचा स्वभाव चांगला आहे खूप. आणि वडील कधीच वडिलांनी पाचबोटे पण कधी लावली नाही, कधी असं ओरडून सुद्धा बोलले नाहीत. अच्छा. हो, कधीच नाही. दिवसभरात आईशी किती बोलणं होतं? आईशी होतो, सकाळ संध्याकाळ एखादा कॉल असतोच आमचा रोज. अच्छा, होतो. पण माहिती आपण जेव्हा घरी असतो, म्हणजे लग्न व्हायच्या आधी, तेव्हा आईचं नेहमीच एक वाक्य ठरलेलं असतं. काय असतं ते वाक्य? जेव्हा सासरी जाशील ना तेव्हा कळेल तुला. हो. जेव्हा कामं करायला लागतील ना तेव्हा कळेल तुला. आता जेव्हा सासरी आपण जातो तेव्हा आठवतात हे आईचे शब्द? हो, आठवतात ना. आठवतात. आणि जेवढं माहेरी कधी काम नाही जास्त एवढं केलं, थोडंफार, पण ते आईने चांगल्यासाठी सांगायचे. आणि सासरी येऊन मग माहेरची आठवण येतच होती खूप. येतच येते खूप. मला सांग, माहेरी असताना किती वाजता उठायचीस? माहेरी असताना उशिरा उठायची, म्हणजे तो 7-8. पण सासरी तर अजूनच उशिरा उठते. तुला सासरी लवकर उठावं लागत असेल? सासरची खूप चांगली आहेत, त्याच्यामुळे असं बंधन नाही आहेत. नशिबाने पुरी, नशिबाने. सर सगळ्यांना मिळवते, त्याच्यामुळे सगळ्या ताया माझ्या सुखात आणि आनंदात राहतील. ताई खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आणि पण असं हे माहेरबद्दल बोलल्यानंतर कसं वाटतंय? खूप छान वाटलं. खूप छान वाटलं. हो. आणि मन मोकळं झाल्यासारखं वाटलं. मन मोकळं झाल्यासारखं वाटलं. ताई, आपण जेव्हा आई बाबा जेव्हा आपल्या समोर असतात, जेव्हा आपण त्यांच्याबरोबर राहत असतो, तेव्हा आपण बऱ्याचशा गोष्टी मनामध्ये असतात, पण कधी बोलू शकत नाही. पण आज या माध्यमातून तू आई बाबांना काय सांगशील? काय इच्छा आहे तुझी? मी आज आई वडिलांना हेच सांगायचं हे करते की मी कधी रागाच्या भरात जर त्यांना उलट बोलले असेल तर ते चुकून तोंडातून गेलेलं असणार आहे. आणि मी मनापासून जरी त्यावेळेस काय बोलले असेल कधी तर त्यांना सॉरी बोलते. आणि माझं आई वडिलांवर खूप प्रेम आहे. वा ताई, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आज तू मनातलं सगळं काय बोललीस, माहेरपणाबद्दल बोललीस, तुला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, मन मोकळं झाल्यासारखं वाटतंय. हो की नाही? त्यासाठीच आपला असतो माहेरची आठवण, हा जो सेगमेंट असतो ना, हा भाग असतो तो त्याच्यासाठीच असतो. आणि खरंच खूप छान वाटलं. तू बसू शकतेस. थँक्यू. आणि माहेरच्या आठवणीनंतर आता आपण सुरू करणार आहोत